नमस्कार. आपल्या हिंदू तरुण मुलींमध्ये एक विचित्र व्हायरस पसरतोय. समाज प्रबोधनाचे वारे जरी वाहत असले तरी आपल्या हिंदू मुली बेपत्ता होत आहेत. महाविद्यालयात जाणाऱ्या तरुण मुली नक्की जातायत कुठे? कोण त्यांची शिकार करते? त्यांना कसं भुलवलं जाते? प्रेमाच्या खोट्या आणाभाका घेऊन त्यांना कसं वश केलं जातंय हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही व्हायरस हा कथासंग्रह नक्की वाचायला हवा. व्हायरस या कथासंग्रहामध्ये 5 कथा आहेत. या कथांचा आशय लेखकाने हिंदी आणि उर्दू अशा मिश्रित भाषेमध्ये वापरला आहे. हे संवाद वाचत असताना डोळ्यासमोर रेखाचित्र सुद्धा समाविष्ट केली आहेत. त्यामुळे पालक आणि युवक असे सर्व वर्गातील वाचक या कथा वाचू शकतात. सहज आणि सोप्या शब्दात ठेवल्यामुळे ह्या कथासंग्रह कुठेही क्लिष्ट होत नाही. या कथासंग्रहाचा आशय हा कुठेही कुठल्याही धर्माचा विरोध करण्याचा नाहीये, तर आपल्या हिंदू तरुण मुलींचं भविष्य सुरक्षित ठेवण्याचा आहे. त्या कशा भुलवल्या जातात, लव जिहाद सारख्या विषयाला विरोध करण्याचा हा संदेश लेखकाने कसा समर्पक शब्दात मांडला आहे आणि पालक सुद्धा आपल्या तरुण मुलांना कसं हाताळायला हवं, कसं त्यांना त्यांचे बंध नाही वाटले पाहिजे हे वाचण्यासाठी पालकांनी सुद्धा हा कथासंग्रह नक्की वाचावा आणि इतरांना सुद्धा वाचू द्यावा. कारण आपण कुठल्या धर्माच्या विरोधात नाही जातो, आपण मानसिकतेच्या विरोधात जात आहोत, जे आपल्या हिंदू मुलींना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषणापासून वाचवायला प्रयत्न करतोय. तर तुम्ही सुद्धा हा कथासंग्रह स्वतः वाचा आणि इतरांना सुद्धा वाचायला द्या. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.